सांग भैया तू कसं आहे त्याच्यावर विषय सांग. तुम्ही सांगा. स्कॉलरशिप जास्त भेटते तुझं नाव सांग. आणि एसीबीसीला कमी भेटते. माझं नाव शिवम पवार. तर एसीबीसीला जर घेतले तर आपलं 70,000 रुपये हे असं फीस, आणि ओबीसीतून असलं तर 17,000 रुपये, 20,000 रुपये असं इतकं स्कॉलरशिपचा फरक आहे. आणि पुन्हा ह्याला बी पर्सेंटाईलला बी कट ऑफ बी कमी निघते ओबीसीचा आणि एसीबीसीचा जास्त. म्हणून आता आरक्षणाच्या लढाईमध्ये मनोजदादा जरांगे पाटलाच्या सोबत त्यांच्या सांगितलेल्या आदेशानुसार आपल्याला 27 ऑगस्टला आंतरवालीला जायचं आणि आंतरवालीहून थेट 29 ऑगस्टला मुंबईला जायचं. आरक्षण कशासाठी पाहिजे तर असल्या भैयांच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी आणि अशा मुलांची क्वालिटी सिद्ध करण्यासाठी. 80चा विद्यार्थी ओबीसी लागला नाही, 91चा विद्यार्थी लागला नाही त्या कॉलेजला. आणि फीस मध्ये सुद्धा डिफरन्स. त्यांना आपल्याला 70 हा 1 लाख आणि त्यांना 17,000 मध्ये शिष्यवृत्ती. 17,000. तुम्ही सांगा ते नाही तेवढं आपल्या पवार भैयाला इंजिनिअरिंगचं ऍडमिशन करण्यासाठी एसईबीसी मधून त्यानं ऍडमिशन घेतलं. त्याला 70,000 रुपये फीस भरावी लागली. आणि जर त्याची जर कुणबी नोंद जर सापडली असती किंवा जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये त्याच्या जर नोंदी सापडल्या असत्या तर त्याला कुणबीचा दाखला मिळून तो ओबीसी प्रवर्गात सहभागी झाला असता. ओबीसी प्रवर्गातून त्याला शिक्षणाचा कोटा हा त्याला मिळाला असता. तर त्यावेळेस त्याला फीस 17,000 रुपये लागली असती. बांधवांनो, 70,000 आणि 17,000 याच्यातली तफावत बघा. आणि प्लस शिष्यवृत्ती याला टक्केवारी 91% आणि ओबीसीचा कट ऑफ 71%. म्हणजे 91% असून देखील खुल्या प्रवर्गातल्या मराठा बांधवाला जर आज शिक्षणापासून एवढं प्रलंबित राहावं लागत असेल तर आपल्याला कुणबीचं आणि ओबीसी प्रवर्गातून जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सहभागी होणं ही काळाची गरज आहे. म्हणून अशा पवार भैया जो आहे तो आज जरांगे पाटलांसाठी भेटायला आणि त्याच्यासारख्या येणाऱ्या पिढीला न्याय मिळवून द्यावा म्हणून तो देखील इथं सहभागी झालेला आहे. जय जिजाऊ जय शिवराय. मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या येणाऱ्या आंतरवाली सराटी ते मुंबईच्या आंदोलनासाठी लाखोच्या संख्येनं नाही तर कोटीच्या संख्येनं सर्वांनी घरातून बाहेर पडलं पाहिजे. सणाची पोळी खाताल मात्र येणाऱ्या भवितव्याची पोळी ही मात्र तुमची कुठं भाजायला देखील जागा मिळणार नाही. म्हणून घरातून प्रत्येक सदस्य निघालाच पाहिजे आणि तो मुंबईला आलाच पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय.